गेल्या वर्षी जुलैमध्ये महाराष्ट्रातील महायुती सरकारने माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे ही योजना राज्यातच नव्हे तर देशभरात चर्चेचा विषय ठरली. या योजनेच्या माध्यमातून गरीब आणि गरजू महिलांसाठी सरकारकडून मिळणारी 1500 रुपयांची मदत ही अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. जास्तीत जास्त गरजू महिलांना याचा लाभ मिळावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिलांना या योजनेच्या लाभार्थ्यांमधून वगळण्यासाठी सरकारने आता काही निकषही लावलेत. त्या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल असेही सांगण्यात आले. आणि आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू झाली आहे. सरकारकडून केलेल्या प्राथमिक तपासात या योजनेतील बऱ्याच लाभार्थी महिलांकडे 4 चाकी वाहन असूनही त्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे 4 चाकी वाहन असणाऱ्या महिलांच्या घरोघरी जाऊन तपासणी होणार असल्याचं बोललं जात होतं. आणि आता 4 चाकी असलेल्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार का? अपात्र ठरणाऱ्या महिलांचे पैसे माघारी घेतले जाणार अशा चर्चा होत होत्या. त्यातही किती तथ्य आहे? याच सगळ्याविषयी माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डुंगरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके. कुटुंबात 4 चाकी वाहन असणाऱ्या लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. आजपासूनच म्हणजेच 10 फेब्रुवारी पासून पडताळणीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी, परिवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पाहणी करणार आहेत. राज्याच्या महिला व बालविकास कल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी गेल्या सोमवारी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी राज्यातील जिल्हा महिला व बाल विकास कल्याण अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांच्या घरोघरी जाऊन 4 चाकी वाहन आहे का याची पाहणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. याबाबत राज्य सरकारच्या वतीने जिल्हा प्रशासनाला यादी पाठवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातून 21,11,991 महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी 20,89,946 महिला या पात्र ठरल्या होत्या. शासनाकडून पुणे जिल्हा प्रशासनाला वर्गवारी करून याद्या पाठवण्यात आल्या होत्या. यात पहिल्या यादीत 58,350 महिला तर दुसऱ्या यादीत 16,750 महिला अशा एकूण 75,100 महिला या वाहनधारक असल्याचे आढळून आले. या सगळ्यांच्या घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. सोमवारपासून याची सुरुवात होतीये. याद्यांनुसार प्रत्येक जिल्ह्यात बालविकास प्रकल्प अधिकारी, परिवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका या प्रत्येक लाभार्थी महिलेच्या घरी जाऊन याची पडताळणी करणार आहेत. आणि यानंतर ही यादी तयार करून महिला व बालकल्याण विभागाला पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर ही यादी राज्य सरकारलाही पाठवण्यात येणार आहे. यात तथ्य आढळल्यास तत्काळ या योजनेतून नाव वगळण्यात येणार आहे. कार असलेल्या महिलांनी स्वतःहून लाभ सोडावा असे आवाहन राज्य सरकारने केले होते. त्याला अगदी कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ही पडताळणी केली जाते. तसेच कुटुंबातील सासरे, दीर अथवा इतर कोणाच्याही नावावर जर 4 चाकी वाहन असेल आणि लाभार्थी महिला ही पती आणि मुलांसोबत विभक्त राहत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ सुरू राहणार असल्याचे महिला व बालविकास विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. लाडक्या बहिणीचा लाभ नको असेल तर तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा महिला बालविकास कार्यालय या ठिकाणी लेखी अर्ज करता येणार आहे. याशिवाय या योजनेच्या संकेतस्थळावर तक्रार निवारण हा पर्याय निवडून त्यावरूनही अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेच्या बदललेल्या निकषांची माहिती देऊन अपात्र महिलांचा आकडा सांगितला होता. त्यांनी एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की दिनांक 28 जून 2024 ते 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. अपात्र ठरवण्यात आलेल्या निकषांप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या 2,30,000 महिलांना वगळण्यात आले. तसेच वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या 1,10,000 महिलांना या योजनेतून अपात्र ठरवले. कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या तब्बल 1,60,000 महिला आहेत. यानुसार एकूण 5 लाख महिला आतापर्यंत अपात्र ठरल्या आहेत. मात्र आता ज्या महिला अपात्र ठरल्या त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार का असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत होता.
मात्र यावर मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की सरकारने स्वतःहून अजून कुठल्याच महिला लाभार्थ्यांचे पैसे परत घेतलेले नाहीत. पण बऱ्याच महिलांनी सरकारने तशी मागणी केली नसताना देखील स्वतःहून पैसे माघारी देण्यासाठी अर्ज केले आहेत. मात्र या अपात्र महिलांचे पैसे अजूनही सरकारने परत घेतलेले नाहीत. कारण हे पैसे सरकारी तिजोरीत जमा करून घेण्यासाठी नियोजन विभागाला एक विंडो तयार करावी लागेल, ज्यात ज्या अपात्र महिलांची इच्छा आहे त्या महिला त्यांचे पैसे जमा करू शकतील. पण सरकार स्वतःहून लाडकी बहीण योजनेतून ज्या महिलांना पैसे दिलेत ते माघारी घेणार नाहीत. महिलांनी स्वतःहून दिलेले पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील. यानंतर त्यांनी एक्स वर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे हे उचित ठरणार नाही. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आतापर्यंत म्हणजेच जुलै 2024 ते डिसेंबर 2024 मध्ये देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असं सांगितलंय. त्यामुळे सरकार आता दिलेली लाभाची रक्कम स्वतःहून परत घेणार नाही हे स्पष्ट झालंय. तसेच चारचाकी असलेल्या बहिणींचा हप्ता आता यापुढे स्थगित करणार हेही स्पष्ट झालंय. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.